सगळ्या प्रिन्सिपल स्टेप्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग बघितल्यात, तुम्हाला ते लक्षात आले असतील आणि आता परत विसरले असतील कारण आपला गॅप झाला आहे. त्यामुळे तुमचं काम आहे परत एकदा सगळं बघणं. त्यातला पहिला टूल्स युज्ड इन जेनेटिक इंजिनिअरिंग झाले काय का नाही? टूल्स झाले काय? कदम कुठे गेली? झाले काय? तर डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाईम आर युज्ड इन रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. वेगळे वेगळे एन्झाईम वापरतात. एन्झाईमची डेफिनेशन मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे. एन्झाईम्स आर नथिंग बट बायोलॉजिकल कॅटलिस्ट. बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणजे काय? कॅटलिस्ट म्हणजे द सबस्टन्स विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. असा कोणताही पदार्थ जो रिॲक्शन प्रोसेस होणार ते प्रोसेस फास्ट करून टाकतो. आणि जर ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याला आपण एन्झाईम असं म्हणतो. 4 एन्झाईम आपण वापरणार आहे. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. रिस्ट्रिक्शन म्हणजे रिस्ट्रिक्ट करणं. तुम्हाला असं की रिस्ट्रिक्शन 7च्या पुढं घरात जायचं नाही, 8च्या नंतर घरात यायचं, तुला नाही सोड, बाकीचं सांगालो मी. ठीक आहे. रिस्ट्रिक्शन म्हणजे काय? तुमच्या थोडक्यात काय म्हणायचं? बंधन. मग रिस्ट्रिक्शन म्हणजे बंधन. कुठनं कुठं कट करायचं आहे हे बंधन कोण ठरवतंय? रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नावाचा एन्झाईम. लायगेज, DNA लायगेज. लायगेज म्हणजे लायगेशन, लिगेशन याचा अर्थ शिवणे. ठीक आहे. आता कट केलं खरं शिवायचं काम कोण करते? लिगेशन. नावाप्रमाणे जायचं, डोकं जरासं लावलं की होते. रिस्ट्रिक्शन म्हणजे कट, बंधन करून कट करणारं. DNA लायगेज म्हणजे DNA ला जोडणारं, DNA लायगेज. DNA पॉलिमरेज. पॉलिमरेज, पॉली म्हणजे जास्त, मोर दॅन 2 इज नेम एज पॉली. मग पॉलिमरेज काय करणार आहे? 2चं 4, 5, 10 करणार आहे. थोडक्यात वाढवायचं काम करणार आहे. DNA पॉलिमरेज काय करणार? DNA ला मोठं करायचं काम करणार. DNA लायगेज DNA ला शिवायचं काम करणार. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस तोडायचं काम करणार. नावाप्रमाणे जावा सोपं जाईल. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय हो? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ DNA. हां, mRNA फ्रॉम DNA. ट्रान्सक्रिप्शन याचा अर्थ माहिती आहे ना अरेंजे? व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम काय सांगितलं बघा. ट्रान्सक्रिप्शन याचा अर्थ काय असतो माहिती काय? DNA मोठा असतो कायम लक्षात ठेवा. ह्या DNA वर जर RNA तयार झाला तर त्याला म्हणतोय आपण ट्रान्सक्रिप्शन. आता रिव्हर्स म्हणजे उलट. उलट काय असणार आहे? ट्रान्सक्रिप्शन याचा अर्थ RNA तयार करायचा DNA पासून. रिव्हर्स म्हणजे काय? DNA तयार करायचा RNA पासून. काय म्हणलो मी? काय आलं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन उलट करणार. उलट करणार म्हणजे ट्रान्सक्रिप्शन मध्ये युजली आपण RNA तयार करत असतो. काय आलं? DNA वर. इथं DNA तयार करतो RNA वर. असं लक्षात ठेवा. 4 आपण एन्झाईम बघितलेलं आहे. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस तोडायचं काम करते. DNA लायगेज जोडायचं काम करते. DNA पॉलिमरेज वाढवायचं काम करते. कळलं? आणि DNA तयार करायचं कशावर? RNA वर. त्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. सगळ्या गोष्टी DNAच्या संबंधात आहेत. कोणाच्या? DNA ला तोडणं, DNA ला जोडणं, DNA मोठा करणं, DNA तयार करणं. आता कळलं? थोडक्यात 4 DNAचं काहीतरी काम करत हे पहिला डोक्यात घ्या. मग सर DNAच का? आपण बघाल तो काय? बायोटेक्नॉलॉजी. आपण बघाल तो काय? आपण काय बघाल तो? कुठली प्रोसेस बघाल तो? आपण जेनेटिक इंजिनिअरिंग बघाल तो. म्हणजे जीनमध्ये फरक बघाल तो. जीन कुठं असतो? DNA वर. ठीक आहे. म्हणून आपण DNAचे हे 4 एन्झाईम बघितले. एन्झाईम तुमच्या डोक्यात असल्याशिवाय पुढं काहीही करता येत नाही. पेपरला प्रश्न असतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज 3 यातले देतात आणि वेगळाच देतात. मग वेगळा कोणा ते ओळखायचा. समजलं काय म्हणालो मी ते? तर ह्या गोष्टी फार सोप्या आहेत. फक्त हे थोडं 4 पाठ करायला लागतात. म्हणा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, DNA लायगेज, DNA पॉलिमरेज, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. म्हणा आता पहिला R, दुसरा नंतर DNA, तिसरा DNA, चौथा परत R. R म्हणजे R फॉर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, R फॉर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, DNA फॉर DNA लायगेज, DNA फॉर DNA पॉलिमरेज. कळलं? रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, DNA लायगेज, DNA पॉलिमरेज, रिव्हर्स. समजलं? म्हणा आता परत. पहिलं कोण होतं? दुसरं कोण होतं? तिसरं कोण होतं?
चौथं कोण होतं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. कळलं? मनातल्या मनात सगळ्यांनी म्हणा 2 मिनटं. आठवते का बघा? आठवलं साईडला विचारा किंवा समोर नोट्स पाहिजेत आपल्याला. तुमच्याकडे दोन्ही पण नसतं अवघड होते. साईडच्याला बी येणार नाही, हे बी नाही, फार काही येणार नाही मॅच. पहिला रिस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस परत लक्षात घ्या, कृपया ध्यान दे. रिस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस, DNA लायगेज, DNA पॉलिमरेज, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आता म्हणाले मला आठवून बघा. पहिला कुठलं? दुसरा कुठलं? तिसरा कुठलं? चौथा कुठलं? ओके. रिस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल मोलेक्युलर सीझर. नायूज, सीझर म्हणजे कात्री, नायूज म्हणजे चाकू. मगाशी तुम्हाला मी काय म्हणलो? कटिंग करायचं काम करते. मग कट करायचं कोणकोणते त्याचे नावं घेतले त्यांनी सगळे. स्कॅल्पेल, स्कॅल्पेल पण काय करते? कट करायचं काम करते. म्हणून रिस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस ज्या ज्या ठिकाणी येईल तुम्हाला बायोलॉजीमध्ये, तिथे एकच काम लक्षात ठेवायचे, आता काहीतरी आपल्याला कट करायचं आहे. काय आठवायला पाहिजे? कटिंगचं काम आलं इथं. रिस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस आर नेम्ड बाय स्टेन्ड, काय म्हणले ते लक्षात येणार आता. प्रोसेस विच इन्क्लूड नेम ऑफ बॅक्टेरिया फ्रॉम विच दे आयसोलेट नेम ऑफ, काय गरज नाही, सोडून द्या. आता व्हेक्टर, मी हे पण शिकवतो तुम्हाला. व्हेक्टर आर द DNA मोलेक्युल यूज टू ट्रान्सफर द जेनेटिक मटेरियल इंटू अनदर सेल. व्हेक्टरचं काम काय तुम्हाला इथं मी आजाराचं उदाहरण सांगितलं. काय उदाहरण लक्षात आहे काय? डास चावला, त्यानं त्यातले सगळं घेतलं आणि त्याचं इन्फेक्शन दुसऱ्याला नेऊन टाकलं. मग आजार कोणामुळे झाला? बॅक्टेरियामुळं. कारण न्यायचं काम कोण केलं? डासानं. डासाला व्हेक्टर असं म्हणतात. व्हेक्टर म्हणजे काय? थोडक्यात देवाणघेवाणचं काम करतात. समजलं? आधीच्या काळात आता काय झालं आहे? व्हॉट्सअप आलं आहे, इन्स्टा आलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण आता इझिली चॅटिंग करू शकतो. अनुज, बरोबर आहे. आधीच्या काळात चॅटिंग वगैरे नसायचं. मग काय करायचं? तू कागदो चिठ्ठी लिहायचं, एका पोराला चिठ्ठी द्यायची, त्याला एक चॉकलेट द्यायचं आणि जाऊन केलं दे म्हणून सांगायचं. कळलं? आता फार सोपं झालं आहे, तंत्रज्ञान पुढे गेले, बरोबर आहे. आता चॉकलेटची गरज नाही, चिठ्ठीची गरज नाही. जो देणारा होता त्याला व्हेक्टर असं म्हणायचं. समजलं? थोडक्यात ट्रान्समीटर, शेअरिटला म्हणायचं व्हेक्टर. कुणाला? शेअर काय करते? तिकडचं तिकडं सोडते सगळं. दॅट इज नोन ॲज व्हेक्टर. ओके. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज एजंट. एजंट माहिती आहे ना? एकाचा प्रॉडक्ट घेते, दुसऱ्याला देते. त्याचा प्रॉडक्ट आहे का देऊ? त्याचं फक्त काय? कमिशन घ्यायचं. त्यामुळे त्याला एजंट असं सुद्धा म्हणतात. लाईक मॉस्किटो ॲज इन्सेक्ट व्हेक्टर. व्हेक्टर मे बी प्लास्मिड, बॅक्टेरियोफेज, हे सगळे नावं सांगितले त्यांनी. रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट, इट इज अ DNA फ्रॅगमेंट रिझल्टिंग फ्रॉम द कटिंग ऑफ DNA स्टँड बाय रिस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस. रिस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियसनं 2 ठिकाणी कट केलं, मध्ये जो राहिला आहे त्याला रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट असं म्हणायचं. कट केल्यानंतर जो उरतो त्याला रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट असं म्हणतात. दे आर पॅलिएंड्रोम इन नेचर. पॅलिएंड्रोम ह्याचा अर्थ कसं पण वाचा एकच. तुम्हाला मी त्याचे उदाहरण सांगितलं. मॅडम हा शब्द आहे, उलटा वाचा सुलटा वाचा सेमच होतोय, ठीक आहे. किंवा मल्याळम हा शब्द आहे, कसं पण वाचा तुम्ही सेमच येतोय. आणि कुठला शब्द आहे? नयन, उलट वाचा नयनच येतोय. आणि कुठला शब्द आहे? नवजीवन. हा नवजीवन शब्द कसा आहे? इकडनं वाचला तरी पण तोच, उलटा सुलटा सेमच. त्याला काय म्हणायचं? पॉलिएंड्रोम. ठीक आहे. पॉली म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारे उच्चार, कसाही उच्चार केला तर सेम येतं, त्याला पॉलिएंड्रोम इन नेचर असं म्हणतात. ठीक आहे. नाना शब्द उलटा वाचा काका. ठीक आहे. आणि काय तुमचं तुम्ही बघा आता. प्लास्मिड, द टर्म, हे पण पेपरला बरेच विचारतात. द टर्म प्लास्मिड इज फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस्ड बाय, कोण आहे तो? जोसुआ लेडबर्ग नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्याला कामधंदे नव्हते, त्यानं हे शोध लावला. कोण? कशा शोध लावला? कशा शोध लावला? प्लास्मिड. कशाचा? कशाचा? कोण? मला नावं घेता ना, त्यानं शोध लावला कसा असेल मग? जोसुआ लेडरबर्ग. दे आर नॅचरली फाउंड इन बॅक्टेरिया. हे प्लास्मिड सापडतं कशामध्ये? ते आपल्याला बॅक्टेरियामध्ये, फंगसमध्ये आपल्याला सापडत असतात. ही साईज फार कमी असते, 1 to 1000 किलो
असं युनिट पण मला दिसेना, बघा जरा पुस्तकात फार लहान असतात. प्लास्मिड आर यूज टू ट्रान्सफर जेनेटिक एलिमेंट फ्रॉम सेल टू सेल. सर मग प्लास्मिडचा उपयोग काय करतात? प्लास्मिडचा उपयोग आपण व्हेक्टर म्हणून करत असतो, इकडनं तिकडं पाठवण्यासाठी करत असतो जेनेटिक मटेरियल. प्लास्मिड इन बॅक्टेरियम कॅरी जीन रिलेटेड टू द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. हा याचा आता डेफिनेशन काय बघा, स्मॉल लहान, एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हणजे क्रोमोझोमच्या बाहेर असणारं, क्रोमोझोम नाही आहे ते, पहिली गोष्ट स्मॉल. दुसरं कोण आलं, लक्ष का बाहेर तुझं, नजर हटी दुर्घटना घटी. स्मॉल, एक्स्ट्रा क्रोमोझोमल, डबल स्टँडर्ड. आता कसं असतं माहिती काय, कुठलीही गोष्ट जी डबल स्टँडर्ड असते ती युजली DNA असते. काय असते, पण प्लास्मिड हा असा आहे, हा क्रोमोझोम नाही आहे, खरं डबल स्टँडर्ड आहे आणि लहान पण आहे. सर्क्युलर फॉर्म ऑफ DNAचाच एक प्रकार आहे विच रेप्लिकेट ॲटोनॉमसली आर कॉल्ड ॲज प्लास्मिड. प्लास्मिड म्हणजे काय सांगितलं नाही, स्मॉल आहे पहिली गोष्ट, एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहे, डबल स्टँडर्ड आहे आणि सर्क्युलर आहे, सर्क्युलर DNA आहे. ह्याला आपण प्लास्मिड असं म्हणतो. घरात जो नोट्स वाचायला पाहिजेत, नोट्सशिवाय तुम्हाला कळणार नाही, एवढं सोपं नाही, एवढं इझी घेऊ नका. सगळ्यात जास्त मार्क असलेला धडा हा नीटसाठी. थोड्या गोष्टी लक्षात ठेवल्या की भरपूर येते ह्याच्यामध्ये. माझं काम आहे तुमचा इंटरेस्ट तयार करणं, बाकी तुमचं तुम्हाला घरातून वाचायचं आहे. फिजिक्स केमिस्ट्रीसाठी अवघड नाही आहे हे, काल जरा फक्त हिंट मिळाली की आपण पुढचं लिहू शकतो आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. स्मॉल, एक्स्ट्रा क्रोमोझोमल, डबल स्टँडर्ड, सर्क्युलर फॉर्म ऑफ DNA विच रेप्लिकेट ॲटोनॉमिकली. काय अवघड आहे काय, 2-3 वेळा डेफिनेशन पाठ करायची. म्हणा, स्मॉल, एक्स्ट्रा क्रोमोझोमल, डबल स्टँडर्ड, सर्क्युलर फॉर्म ऑफ DNA इज नोन ॲज प्लास्मिड. कसा आहे, लहान आहे, कुठं आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल, क्रोमोझोमच्या बाहेर आहे. कसा आहे, हां, कशाचा प्रकार आहे, DNAचा, सर्क्युलर फॉर्म ऑफ DNA. समजलं, असं त्याला प्रश्न विचारायचे म्हणजे आपल्या लक्षात राहते, नाहीतर लक्षात राहत नाही. आता प्लास्मिडचा सावत्र कोण आहे, कॉस्मिड आहे. कोण आहे, कॉस्मिड. कसं असतो बघ खाली दिले, कॉस्मिड्स आर द प्लाझ्मिड हॅव्हिंग स्मॉल फ्रॅगमेंट. लहान फ्रॅगमेंट असला की त्याला कॉस्मिड म्हणायचं, मोठा असला की त्याला प्लाझ्मिड म्हणायचं. दोघांचं काम एकच आहे, व्हेक्टरसारखं असते ते, इकडं तिकडे जेनेटिक इन्फॉर्मेशन हे करायला वापरायचं ते. त्याची उदाहरणं दिली आहेत, PBR 322 प्लास्मिड बोलिव्हर अँड रोड्रिगेज, PUC प्लास्मिड युनी ऑफ कॅलिफोर्निया. ही 2 नावं लक्षात ठेवायची ॲज इट इज. याच्यासोबत काय हे कुस्ती खेळायचं का रे, फाडलायचं लगेच का, बारक्यानं फाडलं तुमच्या, मग कोण फाडले, तू की फाटले, मी फाडलो का मग, आणि नंतर म्हणणार तूच फाडलायस म्हणून. होय, ट्रान्सपोजन्स पुढं आहे बघा. हे मी सगळं तुमचं पुस्तक बघा, पुस्तकात लय मोठं दिले, मी शॉर्ट करून सांगालो तुम्हाला. हे शॉर्ट एवढं आहे, खरं एवढं तुम्हाला यायलाच पाहिजेत, हे पाठच पाहिजे. रट्टा मारा कसंही करा, जिथं रट्टा मारा तिथं रट्टा मारा लागणार. ट्रान्सपोजन्स काय बघा, कंसात दिले, जम्पिंग जीन्स म्हणजे काय, सिक्वेन्स ऑफ DNA इज अ सिक्वेन्स दॅट कॅन मूव्ह ऑर ट्रान्सपोज देमसेल्फ फॉर न्यू पोझिशन विथ जीनोम ऑफ अ सिंगल जीन. एका जीनमध्ये इकडे बोंबल थिंडतंय. थोडक्यात हा अनुज बेंद्रे आहे. कुठं असतो तो, शेतात. आता कुठं आहेस, गाडीवर. आता कुठं आहेस, सायकलवर. आता कुठं आहेस, तिकडं परिवेशा गल्लीत. ठीक आहे, काय म्हणायचं याला, ट्रान्सपोजन्स, जम्पिंग जीन. खरं बोंबलत जयसिंगपूरच्या बाहेर नाही, इथंच सापडणार. कुठं, जिनोमच्या आतच फिरायचं, म्हणजे कोणाला संशय येऊ नये. समजलं काय, आलोच तिथं 5 मिनिटात घरात पोचायला पाहिजे, ह्या अंतरावर फिरायचं. तसं हे जिनोमच्या आतच फिरते, सेलच्या आत नाही म्हणलो मी, जिनोमच्या आत. व्हॉट इज जिनोम, व्हॉट इज जिनोम, बोंबला इथनं सुरुवात. जिनोमच म्हणजे तुम्हाला ग्रुप ऑफ जी थोडक्यात क्रोमोझोम पैकी असते. कळलं काय, तुझं नाव काय बघा, नवीन आलास का तू, हां कधीपासून आलास तू क्लासला, म्हणजे 12वीला आलास ना, आणि कोण 12वीला आलं, एक झाला. कुठला आहेस तू बाळ, हे तुला बघितलं का मी आधी, तूच काय क्लासला, मग 11वीला कुठं होतास तू रे बाळ, शिर्ट, नाव काय,
हां घालवाडत असेल ना तू. हां आणि कोण आले? एकच दोन आले तिकडे काय? तो आपला जुनाच मेंबर आहेस रे तुझा. काय म्हणा सिक्वेन्स ऑफ DNA म्हणजे काय? DNA चा सिक्वेन्स आहे दॅट कॅन मूव्ह टू न्यू पोझिशन विदिन जिनोम ऑफ सिंगल सेल. परत अर्थ सांगतो. सिक्वेन्स ऑफ DNA म्हणजे DNAचा एक सिक्वेन्स आहे. मूव्ह म्हणजे काय? बोंबलत हिंडणे. कुठं? दुसऱ्या ठिकाणी जाणे. खरं जिनोमच्या आतच. ह्याला म्हणायचं ट्रान्सपोजन. नावच आहे ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर. कळलं? एवढं लक्षात ठेवा. नावाप्रमाणे थोडंसं जायचं मग लक्षात राहतं, नाही तर सगळं मग बोंबा द्या. समजते? हां. ऑल्सो कॉल्ड एज जम्पिंग जीन. In a bacteria, transposons can jump from chromosomal DNA to the plasmid DNA and back, allowing to the transfer of variation gene. मग त्याचा क्रोमोझोमल DNA असतो त्याच्यावर प्लाझ्मिड DNAवर पण बोंबलत हिंडत असते असं त्यांनी सांगितलं. ह्याचे परत दोन प्रकार पडतात. कशाचे? ट्रान्सपोझन्सचे. रेट्रो ट्रान्सपोझन्स आणि DNA ट्रान्सपोझन्स. म्हणजे काय? रेट्रो म्हणजे बघा दे कॉपी DNA टू RNA अँड RNA टू DNA. रेट्रो म्हणजे उलटं, इकडनं तिकडं होऊ शकते. कळलं? आणि DNA ट्रान्सफर म्हणजे ते इकडनं तिकडं होऊ शकत नाही. म्हणजे काय? दे डू नॉट फ्रॉम RNA टू RNA फ्रॉम DNA. एवढंच लक्षात ठेवा. हां. दे आर ऑल्सो कॉल्ड एज कॉपी पेस्ट. रेट्रो म्हणजे उलटं सुलटं होते म्हणलो. आणि हे काय म्हणायचं? कट पेस्ट. एकातच कुठंतरी इकडं किंवा इकडं. आणि हे कसं आहे? इकडं इकडं. बाहेर कोण आहे? मग का बाहेर बघायला बा? बॅक्टेरियोफेज. आता मला सांगा आपल्याला आजार कोणामुळे होते हो? आपल्याला इकडे बघा जरा लक्ष द्या. आपल्याला आजार एकतर व्हायरसमुळे होतोय, बॅक्टेरियामुळे होतोय किंवा फंगसमुळे होतोय. कोणाकोणामुळं? बॅक्टेरिया म्हणजे काय मराठीमध्ये? बॅक्टेरिया काय म्हणायचं? नाही, हे जंतूचे तिन्ही प्रकार आहेत. बॅक्टेरियाला काय म्हणायचं? बॅक्टेरियाच म्हणायचं. ठीक आहे. व्हायरस, विषाणू. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. जीवाणू, विषाणू आणि बुरशी. कशा कशामुळे होतात आजार? मराठीने इंग्लिश सोपं आहे. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस. व्हायरस म्हणजे थ्री डेट मधला नव्हे. समजलं? बरं. मग एक लक्षात द्या, बॅक्टेरिया जसा आपल्याला आजारी पडतोय तसा तो भिकार जोड असतोय. सॉरी, व्हायरस जसा आपल्याला आजारी पडतोय तसा बॅक्टेरियाला पण आजारी पडतोय. काय करतोय? काय म्हणलो मी? कळलं? आपल्याला आजार कोणामुळे होतोय? एकतर बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस. पण व्हायरस जर आपल्याला आजारी पाडायचं सोडून त्या बिचाऱ्या बॅक्टेरियालाच आजारी पाडला त्याला म्हणायचं बॅक्टेरियोफेज. समजलं मी काय म्हणालो? बॅक्टेरियो म्हणजे बॅक्टेरियाला, फेज म्हणजे व्हायरस. लक्षात ठेवा. असा व्हायरस जो बॅक्टेरियाला सुद्धा आजारी पडतोय त्याला बॅक्टेरियोफेज असं म्हणायचं. समजलं? आता डेफिनेशन बघा. बॅक्टेरियोफेज इज व्हायरस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला आजारी पडणाऱ्या व्हायरसला व्हिडिओ थांबू रे. लेडीज ए बासकी हेंद्रे थांब की. अनुज बेंद्रे तुझं नाव इथे व्हिडिओ देते रे बाळा. थांब म्हण. इकडे इथे इथे बस. नको आज नको. बरं. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स एज आउटर प्रोटीन. आता ही जी डायग्राम दिली बघा तुम्हाला, डायग्राम तुम्ही तुमच्या नोट्समध्ये बघू शकताय. ही जी डायग्राम आहे ही बॅक्टेरियाचीच डायग्राम असते. ठीक आहे. ते बघितल्यावरच कळणार तुम्हाला. रेप्लिकेशन ऑफ बॅक्टेरियोफेज इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लायटिक सायकल. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी? इट इज अ व्हायरस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया. आणि हे एका मागोमाग तयार होणं, ह्यांचं रिप्रोडक्शन होणं ह्याला लायटिक सायकल असं म्हणतो आपण. आणि ह्याला काय असतात? 5 स्टेप असतात. अटॅचमेंट. तर व्हिडिओ थांबव. ॲक्च्युली ही बॅक्टेरियोफेजची डायग्राम आहे. कशाची आहे? म्हणजे हा व्हायरस आहे. लक्षात घ्या, व्हायरसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काउन असतात 2 जर महत्त्वाचे आहेत. हा म्हणजे जेनेटिक मटेरियल, म्हणजे याचा जीन आहे हा. कळलं? जेनेटिक मटेरियल कोण असणार आहे? हे बघा, एकतर सिंगल स्ट्रँडेड DNA आहे किंवा डबल स्ट्रँडेड DNA आहे, सिंगल स्ट्रँडेड RNA किंवा डबल स्ट्रँडेड RNA. ह्या चौघांपैकी कोणीही यातला एक जण असू शकतोय.
मग तो काय करतोय, आजारी कसं पाडायचं. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, आपली जीन्स सगळे असतात ना, मी कसं बोलणार, कसं काय करणार, तसं ह्याचं जेनेटिक मटेरियल काय करणार आहे, कसं आजारी पाडायचं, कसं पुढच्याला टोचायचं, सगळं कोण ठरवत असते, जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. म्हणजे काय, हे न्यूक्लिक ॲसिडपासून तयार होते. कशापासून, Na फॉर न्यूक्लिक ॲसिड. समजलं. म्हणजे म्हणा जेनेटिक मटेरियल, न्यूक्लिक ॲसिड, जेनेटिक मटेरियल, न्यूक्लिक ॲसिड. आणि हा बाहेरचा जो षटकोन आहे हा आहे कॅप्सिड. व्हॉट इज कॅप्सिड, कॅप्सिड म्हणजे बाहेरचं सगळं आवरण त्याच्या. काय आहे कॅप्सिड. हे कॅप्सिड कशापासून तयार झालं आहे, जसं हे जेनेटिक मटेरियल न्यूक्लिक ॲसिडपासून तयार झाले, तसं कॅप्सिड हा प्रोटीनपासून तयार झाला आहे. कशापासून, किंवा ग्लायकोप्रोटीनपासून तयार झाला आहे. प्रोटीन म्हणजे प्रोटीन, ग्लायकोप्रोटीन म्हणजे ग्लुकोज प्लस प्रोटीन. समजलं मी काय म्हणायला लागलोय. त्यामुळं ही डायग्राम असते, ही काढायची असते. बॅक्टेरियाची डायग्राम काढा म्हटलं की ही काढायची डायग्राम. कळलं. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या, कॅप्सिड मेड अप बाय प्रोटीन, जेनेटिक मटेरियल मेड अप बाय न्यूक्लिक ॲसिड. समजलं. मग आता आपण काय बघणार आहे माहिती आहे काय, हे जर रेप्लिकेशन बघणार आहे. रेप्लिकेशन म्हणजे जास्त तयार होणे, रिप्रोडक्शन कसं होते बघणार आहे. समजलं. तर हे काय करते, हा बॅक्टेरिया समजा, कोण आहे हा, अटॅचमेंट म्हटले काय, पहिली स्टेप काय अटॅचमेंट. हा बॅक्टेरिया आहे, ह्या बॅक्टेरिया जो हा टच झाला, अटॅच झाला, ह्याला काय म्हणलं, अटॅचमेंट. काय अवघड आहे. आता अटॅच झाला पहिल्यांदा, आता घुसला आतमध्ये, घुसला का इथं बघा, घुसला, ह्याला म्हणायचं पेनिट्रेशन. घुसणे ह्याला काय म्हणायचं, घुसला आतमध्ये. आता ह्याने काय केलं, घुसल्यानंतर पहिल्यांदा काम काय केलं, ह्याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल होतं ह्याच्यात सोडून दिलं. सोडलं का इथं बघा, कळलं. मग जेनेटिक मटेरियल आत गेला, गेल्या पहिला तो काय काम करतोय, प्रोटीन तयार करून कॅप्सिड तयार करतोय. मग प्रोटीन तयार करतोय, कॅप्सिड तयार करायचं त्याला अनेक, म्हणजे काय करणार, प्रोटीन तयार करणार. त्याला जेनेटिक मटेरियल तयार करायचं म्हणजे कोण करणार, न्यूक्लिक ॲसिड. आणि इथं मग तयार होते काय बघा, सिंथेसिस ऑफ प्रोटीन. कळलं. प्रोटीन कशासाठी, कॅप्सिडसाठी. न्यूक्लिक ॲसिड कशासाठी, जेनेटिक मटेरियलसाठी. म्हणजे नवीन तयार करण्यासाठी जे घटक लागणार होते ते सगळे तयार झाले. मग आता काय झालं, व्हेरियॉन असेंबली म्हणजे काय, व्हायरससाठी काय काय लागणार होते घटक सगळे तयार झाले. म्हणजे कोण कोण तयार झाले, एक तर कॅप्सिड तयार झाला, दुसरा कोण झाला, न्यूक्लिक ॲसिड तयार झाला. समजलं. आतमध्ये तयार झाला हे, कळलं. आणि नंतर आतमध्ये झाल्यानंतर जेनेटिक मटेरियल आत जाणार, कोणाच्या, कॅप्सिडच्या. गेलाय का आत, कळलं. आणि त्यानंतर हा बाहेर पडणार, रिलीज होणार. इथे किती होते, इथे किती झालं, ह्यालाच म्हणायचं रेप्लिकेशन. काय अवघड आहे, बायो फार सोपं आहे, कायम लक्षात ठेवायचं. शिकवायला मी असलो पाहिजे. काय अवघड वाटलं, व्हायरस होता, बॅक्टेरियाला पहिल्यांदा काय केला, टच झाला, काय म्हणायचं, अटॅचमेंट. टच झाल्यावर काय केला, घुसला, त्याला काय म्हणायचं, पेनिट्रेशन. समजलं. मग आत त्याला जे पाहिजे ते घटक तयार केला, कोण कोण, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड. त्याला काय म्हणलं आपण, सिंथेसिस ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. आता हे तयार कशासाठी केलं तर, आपण तयार यासाठी केलं तर प्रोटीन कॅप्सिड तयार करण्यासाठी, आणि न्यूक्लिक ॲसिड जेनेटिक मटेरियलसाठी. आणि ह्यालाच म्हणायचं व्हेरियॉन असेंब्ली. व्हेरियॉन ह्याचा अर्थ व्हायरस, असेंब्ली म्हणजे सारखं तयार केलं, म्हणजे व्हायरस सारखं अनेक तयार केलं. कळलं. मग आता व्हायरस सारखे आत तयार झालेत, मग आता काय करायचं, निवांत हिंडायचं बाहेर जाऊन, रिलीज झालं. कळलं. म्हणा अटॅचमेंट, पेनिट्रेशन, सिंथेसिस ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड, व्हेरियॉन असेंब्ली, रिलीज ऑफ व्हायरियॉन. व्हॉट इज व्हायरियॉन, व्हायरियॉन इज नथिंग बट स्मॉल, म्हणजे इनिशियल स्टेजमधला व्हायरस. कळलं. अशा प्रकारे व्हायरस, एकाचे दोन व्हायरस तयार झाले. काय अवघड आहे, पेपरला प्रश्न पडतो 3 मार्काला. अवघडाची मग आहे, फक्त घरातून 2दा वाचायचं. किती वेळा, जास्त नाही, 2दा वाचा, समजून जाईल. एव्हरीथिंग इज क्लिअर, कन्सेप्ट क्लिअर झालेले. आता बघा अटॅचमेंट परत सांगतो तुम्हाला. बॅक्टेरियल व्हायरस अटॅच टू द स्पेसिफिक रिस्ट्रिक्शन साईट ऑफ सरफेस ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियावर हे केला, पेनिट्रेशन द वॉल ऑफ बॅक्टेरिया इज पेनिट्रेटेड बाय टेल ऑर फूट. हे टेल म्हणायचं, टेल म्हणजे त्याची शेपटी, किंवा फूट म्हणजे पाय. त्याच्यानं ते घुसला म्हणून सांगितलं. 3री स्टेज सांगितलं तुम्हाला मी, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड तयार केलं. 4थी स्टेज ते हे कॅप्सिड आणि हे तयार झालं आणि रिलीज झालं. काय अवघड आहे याच्यामध्ये,
नाही आहे. आणि ह्यालाच म्हणायचं लायटिक सायकल किंवा रेप्लिकेशन ऑफ बॅक्टेरियोफेज. काय अवघड आहे? सोपं आहे ना? तरी तोंड मळ दिसायला. उठा सगळेजण. Preparation of cloning of DNA library. Definition: a library is a collection of DNA fragment from particular species which are stored and propagated in a microorganism through the cloning. काय सांगितलं त्यांनी? लायब्ररी इज अ कलेक्शन ऑफ DNA फ्रॅगमेंट किंवा जीन फ्रॉम अ पर्टिक्युलर स्पेसिस विच आर स्टोर्ड. जीन घ्यायचं, काहीतरी वेगळं काम करणारं आणि त्याला साठवून ठेवायचं, मग त्यालाच म्हणायचं क्लोनिंग DNA लायब्ररी. क्लोन म्हणजे सेम तयार होणे. आपण ते सगळं साठवून ठेवलेलं असतं, एवढंच लक्षात ठेवा. देर आर टू मेन टाईप्स. जिनोमिक लायब्ररी. व्हॉट इज जिनोमिक लायब्ररी? टर्म जिनोम इज कॉइन्ड बाय विंकलर. याचे विंकलरनं जिनोम हा शब्द काढला. जिनोम अ कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोझोमल ऑर एक्स्ट्रा क्रोमोझोमल जीन ऑफ एन ऑर्गॅनिझम. तुमच्या शरीरातले सगळे जीन एकत्र केलं म्हणजेच ग्रुप ऑफ जीनला काय म्हणायचं? जिनोम असं म्हणायचं. कळलं? म्हणजे आपल्या शरीरात वेगळे वेगळे जीन असतात. कोण ठरवते तुमचे डोळे कसे ठरणार, कोण ठरवते कानं कसे आहेत, केस कसे आहेत, हे सगळे एकत्र जर धरले आपण तर आपण जिनोम असं म्हणतो. कळलं? म्हणून तुम्हाला मागाशी म्हणलो तुम्ही ग्रुप ऑफ जीन, किंवा जरा आपण प्रॉपर म्हणलं तर कंप्लीट सेट ऑफ क्रोमोझोमल आणि एक्स्ट्रा क्रोमोझोमल जीन ऑफ एन ऑर्गॅनिझम. हिला म्हणायचं जिनोमिक लायब्ररी. cDNA लायब्ररी दुसरं असते हे. वॉट इज सी फॉर कॉम्प्लिमेंटरी. इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम mRNA बाय द प्रोसेस ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. The process reverse transcription is discovered by टेनिन अँड बाल्टिमोर. या दोघांना कामधंदे नव्हते. बाल्टिमोरे म्हणायचं नाही, बाल्टिमोरच म्हणायचं. कळलं? तुम्ही म्हणताय मला माहिती आहे टेनिन अँड बाल्टिमोरे, तसलं नसते. तो काय भारतात होता, दुसरीकडे होता. तुझं नाव काय? मोरे कोण आहे का आपल्याला? नाही काय? नाही. हां, सोडला याच्या आधी सोडला. बरं काम आहे. ते काय केलं म्हणजे काय क्लासमध्ये पोरं वाढवा म्हणलं, त्यांना आणलं 4 गालवाडचे. जावा म्हणलं. आणलं होतं का नाही? मी आणलं होतं का नाही? ज्या शाळेत गंडवायची क्लास का नाही तिथं मी प्रिन्सिपल होतो. तर लायब्ररीचे 2 प्रकार पडतात. पहिला जिनोमिक लायब्ररी म्हणजे आहे तसं सगळं हे करणं, आणि कॉम्प्लिमेंटरी DNA म्हणजे काय? कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दुसरं सारखं तयार करून ठेवणं. काय काय म्हणलो मी? कळलं? आहे तसं ठेवणं वेगळं आणि सेम तसलं तयार करून ठेवणं वेगळं. आहे तसलं ठेवलं त्याला म्हणायचं जिनोमिक लायब्ररी, दुसरं तसलंच सेम तयार करून ठेवलं त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी. ओके, फक्त डिफरन्स लक्षात ठेवायचा आपल्याला, बाकी काय नाही. डोकं फक्त मी सांगितलं की त्यानुसार तुम्ही पाळायचं. कळलं? घरात जाऊन बाकीचं सगळं वाचा. काय काय म्हणलो? जिनोमिक लायब्ररी म्हणजे काय? आहे तसा सेट साठवून ठेवायचं, आणि कॉम्प्लिमेंटरी DNA म्हणजे काय? तसला सेम तयार करून ठेवायचं. कळलं? आणि जिनोम म्हणजे काय म्हणलो तुम्हाला मी? अ कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोझोमल अँड एक्स्ट्रा क्रोमोझोमल जीन. थोडक्यात अ ग्रुप ऑफ जीन इज नोन ॲज जिनोम. कळलं? मी सांगाल ते शब्द तुम्ही विसरला झाडाला काहीच अर्थ येत नाही बघा. जीन ॲम्प्लिफिकेशन. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय? आपण म्हणतो ॲम्प्लिफायर आण. व्हॉट इज ॲम्प्लिफायर? ॲम्प्लिफायरचा अर्थ वाढव. कळलं? कळलं? मग जीन ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय? जीनची संख्या वाढवायची, त्याला काय म्हणायचं? जीन ॲम्प्लिफिकेशन. त्यालाच म्हणायचं पॉलिमरेज चेन रिॲक्शन. पॉलिमरेज म्हणजे वाढवणं, चेन म्हणजे चेन, रिॲक्शन म्हणजे मोठं करायसाठी काहीतरी रिॲक्शन. दोन्हीचा अर्थ एकच आहे. PCR म्हणजे तेच, म्हणजेच जीन ॲम्प्लिफिकेशन. पेपरला जीन ॲम्प्लिफिकेशन म्हणलं तरी PCRच लिहायचं आहे. कामधंदे कोणाला नव्हते? कॅरी मुलिसला. फर्स्ट टाइम डेव्हलप्ड बाय कॅरी मुलिस. नंतर काय? जीन ॲम्प्लिफिकेशन इज ऑब्टेनिंग बाय मल्टिपल कॉपीज ऑफ DNA सिक्वेन्स. PCR इज द इन व्हिट्रो टेक्निक ऑफ अ जीन ॲम्प्लिफिकेशन. व्हॉट इज इन व्हिट्रो? 2 शब्द काय माहीत पाहिजे आपल्याला? इन व्हिट्रो अँड इन विवो. इन व्हिट्रो म्हणजे काय कदम, आणि इन व्हिवो म्हणजे आत. इन व्हिट्रो म्हणजे बाहेर. एवढं लक्षात ठेवा. काय काय? इन व्हिट्रो म्हणजे बाहेर, इन व्हिवो म्हणजे आत. मोबाईल लक्षात ठेवायचा विवोचा मोबाईल म्हणजे आतला, एवढं लक्षात ठेवा. बाकी सगळे बाहेरचे आहेत. कळलं? मग ही बाहेर करायची काहीतरी प्रोसेस आहे, एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? बघा ह्याला विचारा, मला माहिती आहे. PCR टेक्निक रिक्वायर. ह्याला काय काय लागते बघा?
आता काय करायचं आहे आपल्याला, बाहेर ऐका की जरा असं काय करायला लागला आहे, बाहेर आपल्याला DNA तयार करायचा आहे, बाहेर वातावरणात तयार करायचं आहे. मला काय काय करायचं आहे आपल्याला, पॉलिमरेज चेन वाढवायचे त्याला. मग सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे बघा, DNA सेगमेंट अबाउट 100 to 35,000 बेस पेअर लेंथ. 100 ते 35,000 बेस पेअर काय असते. मग व्हॉट इज बेस पेअर हो, बेस पेअर काय असते कदम. हा चॅप्टर मॅडम शिकवला ना, नाही शिकवला, असं आहे. मग शिकवलं नाही म्हणून येत नाही, मग शिकवलेला विचारू, ते शिकवलं नाही म्हणून येत नाही. आणि ह्यो म्हणजे ते मी शिकवलं नाही म्हणून येत नाही, आणि ह्यो मॅडम शिकवलं म्हणून येत नाही, म्हणजे येत नाही शेवटी कॉमन आहे, बरोबर आहे ना. सिंथेटिक ऑलिगोन्यूक्लियोटाइड प्राइमर्स ऑफ 70 to 30 कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, 4 टाइप्स ऑफ deoxyribonucleotides कॉल्ड ॲज DNTPS. deoxyribonucleotide असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज दॅट कॅन बी स्टेबल अप टू 94 डिग्री फॅरनहाइट. एन्झाईम ताक पॉलिमरेज ऑब्टेनड फ्रॉम थर्मस ॲक्वेटिकस. काय काय लागणार ते सांगितलं आहे, ते काय लई एवढं हे महत्त्वाचं नाही आहे, मी तुम्हाला पुढचं सांगतो. आता PCR रिक्वायर 3 इसेन्शियल स्टेप. हीट डेनाटुरेशन म्हणा, ॲनेलिंग, पॉलिमरायझेशन. हीट डेनाटुरेशन, ॲनेलिंग, पॉलिमरायझेशन. पायल पुसून डायग्राम काढ, व्हिडिओ थांबव. ही ह्या 3 स्टेप आपल्याला विसरता कामा नाही. हीट डेनाटुरेशन, त्यानंतर दुसरी आहे कुठली, ॲनिलिंग, तिसरी आहे पॉलिमरायझेशन. नावाप्रमाणे जायचं, डोकं जास्त वापरायचं नाही, नाव आहे की त्याची फोड करायचं आणि लक्षात ठेवायचं. हीट म्हणजे काय, टेम्परेचर. डिनॅच्युरेशन म्हणजे काय, डी म्हणजे काढून टाकणं, नॅचर म्हणजे त्याचे बॉन्ड काढून टाकायचं. थोडक्यात तापवायचे काम करायचे आहेत. काय करायचं, तापवायचं आणि आतलं फोडायचं, त्याला हीट डिनॅच्युरेशन म्हणायचं. सेकंड स्टेप काय, ॲनिलिंग, तुटलेल्याला काय तर जोडायचं, कळालं. ॲडजस्ट ह्याच्यावरनं ॲनिलिंग लक्षात ठेवायचं. आणि पॉलिमरायझेशन म्हणजे काय, आता वाढवायचं काम करायचं, कळालं. पहिल्यांदा त्याला तापवायचं जोरात, 91 डिग्रीला तापवायचं. DNA काय होतं, मग तुटतोय, त्याचे डबल स्टँडर्ड बॉन्ड असतात ते तुटतात, ठीक आहे. मग त्यानंतर काय करायचं, तुटले ॲनिलिंग करायचं, काहीतरी वेल्डिंगचं काम करायचं थोडक्यात, कळालं. तुटलं तर काहीतरी वेगळं नवीन लावायचं, समजलं. मग ते वाढतंय थोडक्यात जर झाडाचं सांगायचं उदाहरण म्हटलं, हे उदाहरण तिथं बसत नाही म्हणून सांगायला लागलोय. एक झाड आहे, त्याला आंबट लागा लागल्यात, आपण एक फांदी कट करणार. फांदी कट केली म्हणजे पहिली स्टेप झाली कुठली, हीट डिनॅच्युरेशन, तोडायचं काहीतरी काम केलं आपण. नंतर काय केलं आपण, दुसऱ्या झाडाची कोवळी फांदी आणून तिथे सोडली, ॲनिलिंग केलं, आणि ती फांदी वाढवायची म्हणजे पॉलिमरायझेशन केलं. काय काय म्हणलो मी, कळालं. उदाहरण फक्त सांगायला लक्षात ठेवण्यासाठी. पहिलं कट करायसाठी, दुसरं वेल्डिंग करायसाठी, तिसरं मोठं करायसाठी, समजलं. मग पहिल्याच वेळी टेम्परेचर जास्त लागणार कट करायचं म्हटल्यावर, दुसऱ्यांदा जर कमी लागणार, तिसऱ्यांदा मध्यम लागणार. 91, 55, 72 एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. व्हिडिओ थांबव. आपण बघायला लागलोय PCR टेक्निक, कुठली, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. त्यामध्ये काय असतंय, इकडे बघा जरा लक्ष द्या की, हा एक सिंगल स्टँडर्ड DNA आहे, सॉरी डबल स्टँडर्ड DNA आहे. 3' to 5', 5' to काळे शांत बस 3', ठीक आहे. हा असा आहे. पहिल्यांदा आपण काय केलं, त्याला पहिली स्टेप केली, हीट डिनॅच्युरेशन. म्हणजे याचा अर्थ असा असतोय, हीट म्हणजे तापवणे, नॅच्युरेशन म्हणजे नॅचरल बॉन्ड, डी म्हणजे काढून टाकणे. अवघड आहे काय. मग ह्याला आपण तापवलं किती डिग्रीला, 91.7 डिग्रीला तापवलं. मग काय झालं, ह्याच्यामधले सगळे बॉन्ड तुटले, बघा तुटले काय, इथं असे तुटले बॉन्ड, तोडायचं काम केलं आपण हीट डिनॅच्युरेशन करून. आता सेकंड स्टेप काय केली, ॲनिलिंग. आपण वेगळे एन्झाईम वापरले. ताक पॉलिमरेज, व्हेरी इम्पॉर्टंट एन्झाईम, ताक पॉलिमरेज. ह्यानं काय केलं, आपलं इथनं एक हे चालू केलं, म्हणजे ताक पॉलिमरेज वापरलं आपण, त्यानुसार इथनं अनेक असं हे निघालं तयार व्हायला. हे 3'5 आहे, इथं 5 पासून 3 कडं चाललं एक जण, कळालं.
आणि इथं हे पूर्ण तयार झालं बघा, लाईन तयार झालं काय समजलं. आणि दुसरी काय होती, दुसरी होती 5 to 3, तिकडनं एक आणि परत तयार व्हायला लागला असा, हे इकडनं इकडं आला, कळलं. मग हे चालू करायचं काम वेल्डिंगनं केलं तर वेल्डिंगलाच आपण ॲनेलिंग म्हणायचं, समजलं. आणि तिसरं काय आहे, पॉलिमरायझेशन म्हणजे वाढणं. मग ही 5 फ्रॅमची होती ही इथंपर्यंत वाढत गेली आणि वाढल्यामुळे ह्याच्यामध्ये असं बेस पेअर तयार झालं. जसं आपण मगाशी रेप्लिकेशन ऑफ बॅक्टेरियोफेज बघितलेलं, एका व्हायरसचे 2 व्हायरस तयार केले ते, तसं इथं एक जीनचं DNA आपण काय केले, 2 DNA तयार झाले, तर वर झाले तसंच खाली पण एक तयार झाली. कळलं काय अवघड आहे, फार सोपं आहे हे. ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या, त्याच्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे प्रोसेसची नावं सांगितलं, हीट डेनॅच्युरेशन, टेम्परेचर 91.7 डिग्रीपर्यंत तापवायला लागते, तेव्हा त्याचे बॉन्ड तुटतात. दुसरं काय, टाक पॉलिमरेज वापरलं, चालू केली प्रोसेस, ॲनिलिंग केलं. तिसऱ्यामध्ये काय झालं, पूर्ण सगळं तयार झालं आणि बॉन्डिंग सगळे जोडले, कळलं. डिग्री 72 मधी 55, काय अवघड आहे हे PCR टेक्निक म्हणा, आणि पोराने अवघड जाते, सोपं गेलं. ह्यात हे तुमचं तुम्ही करा, काय प्री रिक्विजिट ह्यासाठी काय काय लागले, ताक पॉलिमरेज लागलं, हे लागलं, ते लागलं, ते बाकी सगळं तुमचं तुम्ही बघून घ्या, कारण आपल्याकडे तसं ते वेळ फार कमी आहे. समजलं एवढं तरी थांबूयात आपण आता, बस व्हिडिओ थांबू.